अरबी समुद्रात उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी प्रवासी होडी वाहतूक जी आहे ती उद्यापासून बंद होणार आहे। मी सध्या मालवण जेटी परिसरात आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहे। मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते राज्यातील पहिलं शिवराजेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जात असतात आणि आपल्यासोबत काही पर्यटक आहेत जे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जात आहेत। उद्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी प्रवासी होडी वाहतूक जी आहे ती बंद होणार आहे। आता तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत, काय सांगा? कारण ज्या शिवरायामुळे आज आपण इथं आहोत त्या शिवरायांचं पहिलं मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे, म्हणून त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत। कारण उद्यापासून तिथं जाणारी होडी वाहतूक बंद आहे, त्यामुळं आज आम्ही कुठल्याही परिस्थिती अडचणीतनं मात करून पहिल्यांदा म्हटलं आज शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं, म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे। आज सकाळी आम्ही गणपतीपुळ्यांचं दर्शन घेतलं गणपतीचं आणि तिथून आता इथं आलो। इकडे आता मालवणमध्ये आलात, मालवणमध्ये किती दिवस राहणार आहेत? कुठे कुठे फिरण्याचा प्लॅन केला? नाही, आता मालवणमध्ये आज मुक्काम नाही, आम्ही परत जाणार आहोत। कारण इथून दर्शन घेतल्यानंतर बीचवरती आम्ही आंघोळी करणार आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार। मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मालवण जेटी परिसरात दाखल झालेले आहेत। इथून होडीच्या साह्याने ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत। उद्यापासून म्हणजे 26 मे ते 31 ऑगस्ट पर्यंतची किल्ले होडी वाहतूक जी आहे ती बंद असणार आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।